नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून दिलासादायक बातमी आली आहे. मित्रांनो, निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन वाटपासाठी लागणाऱ्या निधीस आज दिनांक 16 जून 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या निधीस राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला जी.आर. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. आता या शासन निर्णयामध्ये काय माहिती येते पहा. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता लेखाशीर्ष निहाय कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो काही निधी आहे तो निधी संबंधित योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा करण्यास या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी राज्य शासनाने जुलै महिना सुरू होण्याच्या 15 दिवस आधीच जुलै महिन्याच्या मानधनासाठी लागणारा निधी बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जुलै महिन्याचे मानधन हे वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.